वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल्य शुभे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. गणराय नमन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती ज्यांनी शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं त्या राजांना देखील स्वतःच्या वतीनं आपण त्रिबार मानाचा मुजरा अर्पण करूया. मृत्तिकेचे पवित्र तब राखिले स्वराज्य स्वप्न तब साकारिले गरजोनिया केलासी हिंदोत्सव साजरा शिवराया तुझं त्रिबार मानाचा मुजरा. छत्रपती शिवरायांना स्पर्धेच्या वतीनं आपण त्रिबार मानाचा मुजरा अर्पण करूया. दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकोर्ली वर्ष 8वें स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 हे शानदार पर्व. तो जमलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं मी स्वागत करेल आणि प्रेक्षकांना विनंती रॅलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक वर्ग रॅलिंग समोर ज्या ब्लॅक स्क्रीन समोर आहेत त्यांना विनंती आपण ब्लॅक स्क्रीन समोर कोणी उभे राहू नका प्लीज. दोस्ती स्पोर्ट्स आकोर्ली आयोजित आपण पाहतो स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषक 2022 हे शानदार पर्व. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहानं आणि मोठ्या ताडामाटानं स्पर्धेचं आयोजन. वाटचाल परंपरेची, परंपरा विश्वासाची, परंपरा क्रिकेटच्या भव्य आणि दिव्य स्पर्धेची. आज स्पर्धेमधला आपण पाहतो दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील ही पहिली लढत दोन बलाढ्य टीममध्ये. जितू 11 जयहनुमान नेरे वर्सेस वायसीसी हर्षाली 11 जयदुर्गा मोरबी या दोन बलाढ्य टीममध्ये. आणि टॉस जिंकला नेरे टीमचे कॅप्टन आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीला आमंत्रित केलंय मोरबी टीमला. चला मोरबी टीम आपला 6 षटकं 5 गोलंदाज असतील हे लक्षात असू द्या सर्व टीम. नेरे टीम मोरबी टीम लक्षात असू द्या की 6 षटकांसाठी तुम्हाला 5 गोलंदाज वापर करायचे आहेत. स्पर्धेतला नियम आहे त्यामुळे त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. नेरे विरुद्ध मोरबी हे दोन बलाढ्य टीम एकमेका विरोध खेळतील पहिल्याच लढतीमध्ये. आणि कालचा पहिला दिवस आपण पाहिला. काल आरसीसी पेठ संघ त्याचबरोबर जय भोले मात्रेपाडा टीम जे दोन संघ गेलेत सुपर 10 मध्ये. कालच्या दिवसामध्ये दोन संघांनी भरपूर चांगलं प्रदर्शन केलं. आज देखील या परिसरातले 8 संघ. तर बघा आमची समोर जे रॅलिंगच्या आतमध्ये जितू 11 क्रिकेट संघाचे जे समर्थक आहेत स्टेजवर यावं लागेल इथे आपण. पण रॅलिंगच्या आतमध्ये कुणी बसू नका अशी बघा. इथे क्षेत्ररक्षण करणारा संघ जितू 11 नेरे क्रिकेट संघाच्या संघनायकाला इथे सूचना देण्यात आलेली आहे. तुमचा एक खेळाडू खऱ्या अर्थाने त्याला टी शर्ट परिधान करूनच खेळणं आहे या स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात. तुमचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्याकरिता इथे ॲक्शन घेण्यात आलेले आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने म्हणजे ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते सूचित करण्यात आलेलं आहे की आपल्याला टी शर्ट परिधान करूनच खेळणं एक अनिवार्य आहे. तर तुमचा समर्थ संघ अर्थात जो प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आहे त्यांच्याकडून तुमच्याकडे एक ॲक्शन घेण्यात आलेली आहे. म्हणूनच टी शर्ट परिधान करून खेळावं लागेल. चला नेरे टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा आणि नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. प्रत्येक संघ लक्ष असू द्या ज्या स्पर्धेमधले नियम आहेत त्या नियमांचं तुम्हाला प्रत्येक टीमला पालन करायचं. तो दोन्ही टीम शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. नेरे विरुद्ध मोरबी ही लढत असेल पहिली आजच्या दिवसातील आणि दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट आणि आज प्रेक्षकांना स्टँडर्ड क्रिकेट. हॅलो
तर शांडी पालकर आगमन झालेलं आहे. आपण खेळपट्टीवर बघा, पंच म्हणून आपण लगेचच तिथे जबाबदारी स्वीकारायची आहे. शांडी पालकर केवाले यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपलं. आपण खेळपट्टीवर लगेचच पंचांच्या भूमिकेत जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे आणि सम्राट माली निश्चित स्वरूपात आमच्या खेळाडू निश्चित संरक्षण कक्षकडे ते रवाना होतील. तो टॉस जिंकला. नेरे टीमचे कॅप्टन प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीला आमंत्रित केलं मैदानावरती. वासीसी हर्षाल 11 जयदुर्गा मोरबी टीमला ही असेल आजच्या दिवसातील पहिली लढत आणि दोन बलाढ्य टीम एकमेकाविरुद्ध खेळतील. मॅच असेल 6 षटकांची आणि 5 षटकं 5 गोलंदाज इथे वापरण्यात येतील हे लक्ष असू द्या. स्पर्धेतला नियम आहे, सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर पद्धत आणि सुपर ओव्हर पद्धतीमध्ये जर पुन्हा एकदा स्कोर टाय झाला तर निश्चित फ्रेश टॉस करून सामन्याचा निकाल दिला जाईल. सामना बरोबरीत आला तर प्रथम सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर पुन्हा बरोबरीत आली तर मग फ्रेश टॉस करून सामन्याचा निकाल दिला जाईल. तर दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. एक चांगला मॅच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल आणि सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या आम्हाला जोडले गेलेत. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. बरेच सारे प्रेक्षक वर्ग ग्राउंडवरती आलेत, त्यांचं देखील स्वागत. व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेचे सर्वेसर्वा प्रमुख शिल्पकार आणि सगळ्यांचे लाडके सन्माननीय विजेतेदा ठाकूर जे व्यासपीठावरती आलेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सलामी जोडी आपण पाहतोय. 2 ओपनिंग ब्लास्टर मैदानावरती मोरबी टीम कडनं येतात. सलामीसाठी विकी पाटील आणि शुभम ठाकूर हे 2 विस्फोटक खेळाडू आलेत सलामीवीर. तर बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय पहिला गोलंदाज सचिन मोरेचा पहिला चेंडू ऑप्शनच्या जवळनं जातोय. डॉट चेंडूनं केली सुरुवात सामन्याची. आजच्या दिवसातील हा सामना सुरू होतोय आणि सचिन मोरे षटक क्रमांक पहिलं फेकत असताना पॉवर प्ले. गोलंदाज तयार. हा चेंडू लाप केला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नाही येत आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेखेच्या बाहेर. विकी पाटीलने ठोकलाय पहिला चौकार. तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माझा. चौकार श्री गणेशा केलाय. धाबांचं ओपनिंग केली आहे. ओपनिंग ब्लास्टर विकी पाटील ज्याच्या नावावरती काल शतक देखील राहिलंय आणि काय जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळाला विकीकडनं. $29 बॉल म्हणजे 29 बॉलमध्ये 100 धाबा त्यानं काल नगरसेवक खारघरच्या मैदानावरती निश्चित काल त्यानं कुठून काढल्यात. विकी सध्या फार फॉर्ममध्ये आणि विकीचा फॉर्म आपल्याला ह्या मैदानावरती देखील पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही सावंत सरांना पाहतायत. त्याचबरोबर सँडी पाकर हे 2 पंच आणि त्याचबरोबर आमचे सुनील पाटील सर मॅन फ्रॉम मोरबी हे 3 पंच तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला चौकार आलाय. चौकाराबरोबर टीमचं खातं खुलं झालंय. ओव्हर नंबर पहिलं आपण पाहिलं पॉवर प्ले आणि पॉवर प्लेमध्ये सुरुवात करत असताना चौकार आलाय. फ्रंटफुट समोर गेले. ऑन साईडला शप होऊन विकीच्या बॅटमधनं चांगला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. काय जबरदस्त फटका होता. टायमिंग साधला आणि स्क्वेअर लेग रिजनमध्ये कोणताच खेळाडू तर पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेतला आणि चौकार पाहायला मिळतोय. चला वेळ घेऊ नका प्लीज विनंती करेल, कारण प्रत्येक सामना 6 षटकांचा त्यामुळे वेळ आपल्याकडे आज कमी आहे आणि आम्ही नेहमीच सांगतो की वेळेची किंमत ही तुम्ही नेहमी वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी 4 रुपयाला असतो ना तो रात्री रद्दीमध्ये 4 रुपये किलोने विकला जातोय. सांगायचे तात्पर्य एवढंच की जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. पुन्हा एकदा वेगवान बॉल गुडलेनवरती पडल्यानंतर फार वेगानं बीट केला विकीला आणि डॉट चेंडू येत आहे. क्षेत्ररक्षकामध्ये थोडंसं परिवर्तन केला कारण जो क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनला होता त्याला मिड विकेटमध्ये आणलाय. एक खेळाडू लॉंगॉपला आपण पाहतोय बाउंड्री लाईनवरती. आता चेंडू लाईन चेक करतात पंच. येस ऑप्शनच्या बाहेरवाला चेंडू. इट इज अ वाईट. पंचांनी वाईट घोषित केलं आणि रनसंख्या आपण पाहिली एकूण 5 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले. पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत.
सचिन मोरेचा हा चेंडू पुन्हा एकदा खेळ करतोय डीप मिड विकेट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जोपर्यंत बॉल उचलून फेक करेल तोपर्यंत 2 रन्स मिळाल्या. कदाचित क्षेत्ररक्षकाने चूक केली, कारण ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो जर झाला असता तर कदाचित एक खेळाडूला माघारी परतावं लागलं असतं. मात्र 2 रन्स मिळाल्या विकीला. 2 रन्स मिळतात त्या मोरबी टीमला. टीमची टोटल 7 धावा. षटकामध्ये एकूण बॉल फेकले गेले तिकून 4. पॉवर प्ले षटक. फक्त दिशा दिली आहे. कलात्मक क्रिकेट शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवत असताना विकीच्या बॅटमधनं येतोय अजून एक शानदार चौकार. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूँ तू मेरा दर्पण, तेरे ही होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है. लागी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग. थँक्यू डेचे चौकाराबरोबर टीम पोहोचली 11 या धावसंख्येवरती. विकीने ठोकले चौकार. पुन्हा एकदा पॅडल स्वीप केलाय. वाडर शॉट आणि चेंडू चाललाय बॅकवर्ड स्पेअर लेग सीमा रेखेच्या दिशेनं. लगातार 2 बॉल 2 चौकार ठोकत पहिलं षटक झाले कंप्लीट. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 15 रन विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. शिवबाची तलवार चमके, शिवबाची तलवार तळपत्या बिजलीचा गडगड, झेले खालीवर दिवार. थँक्यू डेचे छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही या स्पर्धेत पाहिलं. पहिल्या दिवशी काल छत्रपती शिवरायांचं पूजन करून आपण स्पर्धेला सुरुवात केली. शून्यातनं स्वराज्य निर्माण केलं. रायरेश्वराच्या शिवपिंडावरती क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून आणि मुठभर मावल्यांना घेऊन महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. ते छत्रपती शिवरायांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकतायत. डीजे नितीन आज आमच्या समवेत आहेत, कारण जेव्हा डीजे नितीन किंवा सँडी मॅडी यांच्या समवेत असत तेव्हा तुम्हाला गाण्यांचा मुजराणा, तुम्हाला संगीत ऐकायला मिळतात. तर टीमची टोटल एकूण पाहिली पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 रन्स. पहिलं षटक झालंय कंप्लीट पॉवर प्लेचं. सेकंड ओव्हर आपण पाहणार पॉवर सर्कल. इथे षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार झाला. बॉलिंग मार्कमध्ये ओव्हर नंबर सेकंड. दुसरं षटक गोलंदाज सुशांत गायकर. 3 खेळाडू तुम्ही आता बाउंड्रीवरती बघतात. एक खेळाडू लॉंग ऑनला, एक खेळाडू तुम्ही मिड विकेटला पाहतात, एक खेळाडू तुम्ही लॉंग ऑफमध्ये. असे 3 खेळाडू. चांगला चेंडू पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो स्ट्राईक एंडवरती शुभम ठाकूर. सर्कलमध्ये आपण पाहतोय एक खेळाडू मिड ऑफला तैनात आहे, एक खेळाडू पॉइंटमध्ये एक खेळाडू, त्याच्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन, सेकंड स्लिप, त्याच्यानंतर लेग स्लिप, त्याच्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे खेळाडू. अजून एक ब्लॉक हॉलमध्ये चेंडू फेकला. व्हेरी गुड डिलिव्हरी. कौतुक करेल गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुशांत गायकरचं 2 चेंडू फार चांगले होते. शुभम ठाकूरला आपण पाहिलं 2 चेंडू फेकलेत. शुभम ठाकूरनं 2 चेंडू डॉट खेळल्यात. ऋषी नाईक यांचं आगमन झालंय बहालश्यामचे. तर व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. कार्पेट ड्राईव्ह चेंडू जातो लॉंग ऑनला. शतक त्या ठिकाणी आहेत. जोपर्यंत चेंडू फेक केली जाईल तोपर्यंत रन्स मिळाली. एक सिंगलनं धावसंख्या गेली ती 16 वरती. षटक क्रमांक सेकंड आपण पाहतो गोलंदाज सुशांत गायकर. 16 वरती आपण पाहिलं धावसंख्या पाहायला मिळाली. सुरुवात फार चांगली केली मोरबी संघाचं ओपनिंग ब्लास्टर खऱ्या अर्थानं विकी. आणि कालच त्याने खारघर ग्राउंड गाजवलं. आपल्या कारकिर्दीतला पहिलं शतक त्याने ठोकलंय. कारण आजवर आपण पाहिलं उस्मान पडेच्या नावावरती शतक होतं. त्याच्यानंतर आपण समर्थ कडूला पाहिलं, अमोल सेलबनला आपण शतक मारताना पाहिलं, आणि आता विकी पाटील ज्यानं शतक काल ठोकले आपल्या नावावरती. तो गोलंदाज तयार होतो इथे पुन्हा एकदा. सुशांतचा हा चेंडू लाभ केलाय. फटका दमदार आहे आणि जातोय सरळ मिड विकेटच्या वरनं सीमारेखेच्या बाहेर. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स. 6 रन. युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. थँक्यू डेचे जबरदस्त संगीत तुम्ही ऐकताय डीजे मास्टरच्या माध्यमातून. तुम्ही स्टँड पाहतात स्वर्गीय लतादिती मंगेशकर स्टँड. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं स्वर्गीय दिबा पाटील स्टँड.
छत्रपती शिवराज स्टँड. हा चेंडू पंचांनी बाईट घोषित केलाय. रणसंख्या टीमची टोटल 23 वरती पोहोचली आहे. ओपन नंबर सेकंड तुम्ही पाहतायत सध्या पॉवर प्ले सर्कल सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी सुशांतकडनं केली जाते. सुरुवात त्यानं फार चांगली केली. 3 बॉलमध्ये त्यानं अवघ्या 1 रन्स दिले आणि त्याच्यानंतर जसा विकी स्ट्रायकेनला आला त्यानं षटकार ठोकला. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 23 रन्स विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बनवली जाते. ती 2 खेळाडूमध्ये. फार चांगलं ग्राउंड, अतिशय सुंदर असं आउटफील्ड तुम्ही पाहता. खेळपट्टी देखील पाटा खेळपट्टी आहे. म्हणजे या खेळपट्टीवरती चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा ओव्हर पिच होता आणि ते सरळ फेकून देतोय मिड विकेटच्या वरनं. घुटनात एक तमाशा देख आणि विकी पाटीलने ठोकलाय अजून एक ब्रँडेड षटकार. या रायगडचा इतिहास ज्यांनी केला ग्रामर, सुंदर नेता होऊन गेला र, त्याचे नाव दिवा पाटील. चौरे 80चा 3 चौकार आणि 2 षटकाराबरोबर 26 धावेवरती खेळतोय 8 चेंडूमध्ये फलंदाज विकी पाटील. व्हेरी गुड बॅटिंग फ्रॉम विकी पाटील. सुरुवात आपल्या टीमसाठी भरपूर चांगली करून देतो. टीमची टोटल 29 रन्स 29 धावा आल्यात. ओव्हर नंबर सेकंड. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या पॉवर प्लेच्या 15 रन्स आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात आतापर्यंत 14 रन्स. व्हेरी गुड फटका. बघा बॅट कशी पाय टेकून, अर्थात घुटना टेक तमाशा देख. आणि विकीकडे कौशल्य आहे, त्याच्याकडे ताकद देखील आहे आणि टायमिंगनुसार तो बॅटिंग करत असतो. आणि त्याच्या बॅटमधून आलाय हा दुसरा षटकार. तर षटकातले बॉल फेकले गेले तिकून आपण पाहतो. 5 चेंडू अंतिम बॉल पॉवर सर्कल मधला असेल. गोलंदाज सुशांत गायकर जो फेकतो इथे ओव्हर नंबर सेकंड पॉवर प्ले. थोडासा मागणा ठरलाय. 5 चेंडूमध्ये त्याने 14 धावा खर्च केल्यात. षटकातला अंतिम बॉल. राईट एम राऊंड विकेट. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉइंट रिजनला. रन्स मिळते 1. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 म्हणजे 15ची सरासरी मेंटेन टेबल तिथे रनसंख्या पाहायला मिळाली. YCC हर्षाली 11 जय दुर्गा मोरबी टीम. टोटल धावसंख्या 30 धावा 1 बिन विदाउट लॉस. रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा, स्पर्धा आयोजक विजय दादा. या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा, स्पर्धा आयोजक विजय दादा. शिवशंभूवर अपार श्रद्धा, कृपा आशीर्वादानी. विष्णू शेठ ठाकूर स्मृतीच्या शकला केला आयोजित त्यांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला आकुर्ली ग्रामस्थांनी. सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी. थँक्यू डेचे. स्वप्नातनं साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा म्हणजे विजयदादा ठाकूर यांच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातनं साकारली जाणारी क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. अर्थात स्पर्धा तुम्ही पाहतायत. एकूण स्पर्धेत 6 दिवस आहेत. 6 दिवसामध्ये ना 40 संघ खेळणार आहेत. त्याच्यातली पहिली प्राइज आहे 1,11,111 रुपये. आणि भव्य दिव्य तुम्ही जी ट्रॉफी पाहतायत ना, जी आकर्षित आहे. आज प्रवीण प्रत्येक स्पर्धेमध्ये तुम्ही 4 फूट 5 फूट किंवा 6 फुटीच्याच ट्रॉफ्या पाहिल्यात. मध्ये या स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य आणि नवीन संकल्पना घेऊन ही क्रिस्टल ट्रॉफी तुम्ही पाहतायत. आणि काय जबरदस्त ट्रॉफी पाहिल्यानंतर प्रत्येकाचं मन भरून जात आहे अशी ती ट्रॉफी. या द्वितीय पारितोषिक 55,555 रुपये, तृतीय पारितोषिक 25,555, चतुर्थ पारितोषिक 22,222 आणि 5वं प्राइज असेल 22,222. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेतली मालिकावीर बाईक, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी स्पोर्ट्स सायकल्स आणि क्षेत्ररक्षकसाठी कूलर आहे. ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतात. आणि त्याचबरोबर आपण पाहतो व्यासपीठासमोर महाराजांच्या मूर्ती निश्चित प्रत्येकाला देऊन सन्मानित केले जाते. शिवाजी महाराज घराघरात आणि शिवाजी महाराज मनामनात ती संकल्पना विजयदादा ठाकूर यांच्यानी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जेव्हा जेव्हा स्पर्धा भरली ना संदेश, तेव्हा तेव्हा काहीतरी नाविन्य आणि काहीतरी नवीन पाहायला मिळालं. प्रत्येक वर्षी तुम्हाला स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य पाहायला मिळालं. आणि पुढच्या वर्षी कदाचित ही स्पर्धा डे नाईटमध्ये देखील पाहायला मिळेल. ही संकल्पना आणि हे ध्यास खऱ्या अर्थानं विजयदादा ठाकूर ज्यांचं क्रिकेटप्रती अपार प्रेम आहे आणि क्रिकेटसाठी ते नेहमी प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं उपस्थित असतात. आणि त्यांच्या माध्यमातून गेली 8 वर्ष ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बॉलिंग मागवतील. फटका चांगला आहे. क्लास ड्राईव्ह ऑफ साईडला कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक नाहीयेत आणि चेंडू चाललाय सीमारेखेच्या बाहेर. विकीने ठोकलाय अजून एक चौकार. मेरा भोला है भंडारी करे नंदी
चौकार आलाय पहिला बॉलवरती स्वागत केलं गोलंदाज सचिन मोरे. पुन्हा एकदा सेकंड स्पेल हाताळतो. पहिल्या स्पेलमध्ये त्यानं 15 रन्स कस केला आणि सेकंड स्पेल हाताळत असताना चौकाराला पहिला बॉलवरती सेकंड बॉलवरती रन्स आली 1. टीमची टोटल एकूण धावसंख्या 35 या धावसंख्येवरती. काल जय भोले मात्रेपाडा टीमनं फार चांगलं क्रिकेट दाखवलं. अक्षरशः प्रत्येकाचं मन जिंकलं आणि खास करून योगेश मात्रे उर्फ बोग्या ज्यानं क्लास क्रिकेट खेळला. त्याच्यानंतर आपण पाहिलं RCC पेठ संघ ज्या संघाने देखील भरपूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. ते 2 संघ गेलेत या स्पर्धेतल्या सुपर 10 मध्ये आणि आज देखील 2 संघ जातील सुपर 10 म्हणजेच आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये 40 संघांचा समावेश आहे. 5 प्राइज आहेत एकूण. बॉलिंग मार्कमध्ये सचिन मोरे. फटका हवेत आहे. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक दूर बंद आलेत मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. रन्स मिळतात त्या ठिकाणी 2 आणि 2 धावेनं संघ पोहोचलाय. एकूण स्कोरवरती लागलाय 37 विदाउट लॉस. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या विकेटसाठी त्यांनी पार्टनरशिप रचली आहे 37 धावेची. म्हणजे येणारे फलंदाज आहेत ते आक्रमकतेने खेळू शकतील. आणि काय जबरदस्त क्रिकेट. आतापर्यंत 6 षटकांची ही लढत असेल आणि आतापर्यंत तिसरं षटक सुरू आहे. चेंडू चांगला होता. पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. फलंदाज मात्र 1 रन्स कंप्लीट करतात. लेग बाय स्वरूपामध्ये रन्स मिळाले. 1 रन्स बरोबर टीम पोहोचली होती 38 या धावसंख्येभोवती. 38 विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी जी पार्टनरशिप आपण पाहतोय विकी पाटील आणि त्याचबरोबर 11 चेंडूमध्ये 32 धावेची खेळी करणारा विकी पाटील आपण पाहतोय आता स्ट्राईक एंडला आणि त्याला साथ देत असताना शुभम ठाकूर. व्हेरी गुड डिलिव्हरी. आत्ताचा चेंडू भरपूर चांगला होता. लेंथ फार चांगली होती. त्याच्यानंतर चेंडू पडल्यानंतर थोडासा टेकऑफ झाला. थोडासा टॉस झाला आणि फलंदाज त्याला बीट करत तिथे एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट चेंडूची समाप्ती. बऱ्याच काळानंतर आपण डॉट चेंडू बघतोय. विकी सारख्या खेळाडूला त्यानं फेकलाय. धावसंख्या 37 38. कट करण्याचा प्रयत्न फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय तर रन्स मिळाली 1 आणि सिंग बरोबर ओव्हर समाप्त झालेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाबाळकावरती 39 रन्स. म्हणजे या षटकामध्ये ना कुठेतरी कमबॅक केलं सचिन मोरेनं आणि त्यानं धाबा दिला फक्त 9 धाबा आणि 3 षटकं झाली समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 39 विदाउट लॉस. चला ड्रिंक्स आपण घेऊन जायचंय. ड्रिंक्स 12 खेळाडू जा आपण पाणी घेऊन दोन्ही. या स्पर्धेत विजय ठाकूरनी केलं या आयोजन. या स्पर्धेत राज ठाकूरनी केलं या आयोजन. या स्पर्धेचं विजय ठाकूरनी केलं या आयोजन. या स्पर्धेचं राज ठाकूरनी केलं या आयोजन. भल्या मोठ्या पटांगणात राजीव गांधी मैदान. तर 3 षटकं झाली कंप्लीट. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं टीमची रनसंख्या पाहायला मिळाली 39 रन्स. एक चांगली धावसंख्या उभारली आहे 13.00 ही सरासरी मेंटेन ठेवत कुठेतरी मुरबी टीमची सुरुवात फार चांगली पाहायला मिळाली. जे त्यांचे ओपनिंग ब्लास्टर आहेत आणि त्यांच्याकडनं सुरुवात फार चांगली पाहायला मिळाली आणि खास करून ना आज विकीनं फार चांगली बॅटिंग केली आणि त्याला साथ देताना शुभम ठाकूरनं देखील चांगली साथ दिली. कारण सिंगल डबल घेत त्यानं फक्त स्ट्राईक विकीकडे दिली आणि विकीच्या बॅटमधनं आक्रमकता आपण पाहिली. त्यानं 4 चौकार आणि 2 षटकार ठोकलेत आपल्या टीमसाठी. तो विकी आपण पाहतोय 33 वरती खेळतोय. 33 धावेची एक शानदार इनिंग त्यानं आतापर्यंत साकारली आपल्या टीमसाठी आणि आता षटकं दाबे 3 शिल्लक असतील. एकूण 6 षटकांची ही लढत आणि त्याच्यातनं विकीनं केलं 33 रन्स. एकूण टोटल जर पाहिली धावपळकावरती लागली आहे ती 39. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. 4थं षटक फेकण्यासाठी गोलंदाज आदित्य म्हस्कर.
आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकता. विकीसाठी असेल ऑनसाईटला एकूण 3 खेळाडू सध्या ऑनसाईटमध्ये आपण पाहतो एकूण 3 खेळाडू पाहायला मिळतात. एक खेळाडू तुम्ही पाहिलात बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर तुम्ही मिड विकेट बघतात, त्याच्यानंतर तुम्ही वायडिश लॉंगानला खेळाडू बघतात, त्याच्यानंतर ऑफसाईडमध्ये 2 खेळाडू आहेत, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा खबर असे एकूण 5 खेळाडू सध्या बाउंड्री लाईनवरती आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कमध्ये आदित्य मस्करचा पहिला बॉल लॉब केलाय आणि चेंडू सरळ चाललाय इथे डीप लॉंगांच्या वरनं सीमारेखेच्या बाहेर. षटकार. महेश जाधव महेंद्र माळी संजय माळी सम्राट माळी पाठीशी कित्येक जण यांच्या पाठीशी कित्येक जण या स्पर्धेत विजय ठाकूरनी केलं या आयोजन या स्पर्धेत राज ठाकूरनी केलं या आयोजन. षटकाराबरोबर स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. आणि पहिला बॉलवरती दमदार षटकार आदित्य मस्करचं स्वागत केलं विकीनं. विकीच्या बॅटमधनं आक्रमकता पाहायला मिळते आणि तो खेळतो सध्या 39 वरती. टीमची टोटल 45 वरती. पुन्हा एकदा समोर खेळत टॅप केला, पॉइंटला खेळाडू नाहीये. जोपर्यंत बाउंड्री लाईनवर नाही तोपर्यंत रन्स मिळते 1. सिंग बरोबर टीम पोहोचली ती 46 या धावसंख्ये बधी आणि 46 मधनं 40 धावा विकीनं केल्यात आणि विकीच्या बॅटमधनं ना 4 चौकाराबरोबर 3 षटकार आपण पाहिलेत आणि तो खेळतोय 40 वरती. टीमची टोटल 46 वरती पोहोचली आहे. खूप चांगली सुरुवात सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना मोरबी टीम जी सध्या खूप इन्फॉर्ममध्ये असलेला संघ आणि सध्या आपण पाहिलं तर विकीनं देखील आक्रमकता दाखवली. विकीनं सुरुवात चांगली केली आणि त्याने सुरुवात चौकाराबरोबर केली. किती विस्फोटक आहे ह्याचा परिचय त्यानं आज या स्पर्धेमध्ये दिलाय. तो खेळाडू सध्या आपण पाहतो नोस्टाकेंडवरती शुभम ठाकूर देखील एक विस्फोटक खेळाडू आहे. मात्र तो देखील माहिती त्याला की एका बाजूनं विकी चांगला खेळतोय. फटका हवेत आहे, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक जजमेंट करतात. वेल जज, वेल कॅच आणि विकेट नंबर फर्स्ट. पहिला विकेट मैदानात बाहेर होतोय. 46 धावेची पार्टनरशिप या ठिकाणी तुटली आहे ती मुरबी टीम कडनं. फलंदाज शुभम ठाकूर बॅक टू द डगआउट. थँक्यू डेजे. छत्रपतींचं नाव जरी ऐकलं ना तरी अंगापती सहसवून काढावं परत. आणि छत्रपतींचा इतिहास जर तुम्ही वाचला ना तर तुमच्या अंगात 10 बळ येतं आणि ते काम सध्या डीजे मास्टरच्या माध्यमातून केलं जात आहे. बाद झालाय खेळाडू आपण पाहतोय. न्यू बॅट्समन सध्या मैदानावरती. बंटी ठाकूर ऑप्शनच्या बाहेर. इट इज अ वाईड. पंच सँडी पालकर सर आम्हाला सांगतात की चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता आणि लगेच त्यांनी वाईट घोषित केलं. टीमची टोटल 47 वरती पोहोचली आहे. लॉस ऑफ 1 विकेट. 47 वरती एक खेळाडू बाद झालाय. विकी खेळतो 40 वरती आणि आज पुन्हा एकदा एक अर्धशतक पाहायला मिळेल का? बरेच सारे प्रश्न उद्भवलेत प्रेक्षकांमध्ये. फटका फसलाय, बॉल हवे. अतिशय सोपा झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलाय. येतील देखील मान्य नव्हतं की विकीचा झेल इथे पकडावा आणि सूरज आणि किरण म्हणजे सूरजची किरण असतात. आकाशातनं सूरजकडनं किरण फार वेगाने आलेत. मध्ये इथे सूरज आणि किरणनं झेल सोडलाय म्हणजे विकीला जीवनदान. बघा किती सोपा झेल होता. हवेत होता बराच वेळ आणि संधी देखील फार मोठी होती. ती संधी गमावली. हातातनं निसटल्यानंतर दुसऱ्याच्या हातात आणि त्याच्याच हातातनं जमिनीवरती असं झेल ड्रॉप केला. या दोघांनी मिळून सूरज आणि किरणनं झेल ड्रॉप केलाय. टीमची टोटल आता पोहोचली होती 47. 47 लॉस ऑफ 1 विकेट. 48 लॉस ऑफ 1 विकेट. ओव्हर नंबर 4 सध्या चौथं षटक मैदानावरती. चेंडू गुड लाईनवरती पडल्यानंतर थोडासा टॉस झालाय, टेक ऑफ झालाय आणि बंटी ठाकूरसाठी हा चेंडू डॉट येतोय. बंटी ठाकूर याला एनेट क्रमांक 3 अर्थात 1 डाऊनसाठी आणि बंटीकडे देखील आक्रमकता भरपूर आहे. मात्र आता तो खेळतो सेकंडला. नो सेकंडवरती तुम्ही विकीला पाहिला ज्या विकीनं आतापर्यंत 41 धावेची एक शानदार इनिंग साकारली आपल्या टीमसाठी. स्विचिट लगावण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट करतोय. ओव्हर नंबर 4 समाप्त झालेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
टीमची टोटल 48, लॉस ऑफ 1 विकेट. थँक्स योगेश मडवी. यानंतरची पुढची लढत असणार आहे बघा. वोडाफोन वाहल विपक्ष भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट संघाच्या संघनायकांना, दोन्ही संघनायकांना आमचा पुकार आहे की नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधायचे आहे. जो सुरू सामना आहे खऱ्या अर्थाने मुरबी विपक्ष नेरे, हे पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी संपर्क साधणं गरजेचं आहे. मॅच नंबर पहिली आपण पाहतोय जीतू 11च्या हनुमान नेरे वर्सेस YCC हर्षाल 11 जयदुर्गा मुरबी. या दोन बलाढ्य टीममध्ये मुरबी टीमची टोटल जर पाहिली 4 षटकामध्ये आले ते 48 म्हणजे 12.00 ही आस्किंग रन रेट तुम्ही पाहताय. सुरुवातीला ना 2 ओव्हरमध्ये 15च्या सरासरी धावसंख्या केल्या, त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये थोड्या कमी रन्स आल्या, चौथ्या ओव्हरमध्ये अजून धावसंख्येला थोडासा आकार लागला आणि चौथ्या 2 ओव्हरमध्ये 9 रन्स आल्या. आणि आता ओव्हर नंबर 5 इथे षटकं फेकण्यासाठी सज्ज झाल्या. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज किरण पाटील, स्ट्रायकरवरती विकी जो खेळतो 41 वरती. या स्पर्धेतलं अर्धशतक पाहायला मिळेल का? हा चेंडू सुरेख होता, चेंडू जातो इथे कार्पेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू आलाय मिड ऑनला. जोपर्यंत शतक वेगाने आल्यात तोपर्यंत विकीने 2 रन्स केल्या कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे दोघांमध्ये, तालमेल देखील भरपूर चांगला आहे. आणि याचबरोबर आपण पाहतोय इथे मोरबी टीमचं अर्धशतक झालंय कंप्लीट. स्कोरबोर्ड होती 50 रन्स. व्हेरी गुड बॅटिंग फ्रॉम विकी पाटील. विकीचं आपण कौतुक केलं पाहिजे कारण विकी आज आपल्या टीमसाठी लढलाय. तो सध्या इन्फॉर्म मध्ये. आम्ही सकाळीच माहिती दिली की काल त्याच्या बॅटमधनं शतक देखील आलंय. म्हणजे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं एखादं मोठं इनिंग्स आणि तो काल त्याने कंप्लीट केलाय. चांगला फटका ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये खेळाडू बाद होतोय. विकेट नंबर या ठिकाणी अगोदर बाद केला. याच फलंदाज बाद झालाय खऱ्या अर्थानं आपण पाहिला. बंटी ठाकूर अगोदर बाद झाले कारण सुरुवातीला गोलंदाजानं नॉन स्ट्रायकिंगवरती बॉल लावला आणि एकदम क्लिअर मध्ये आपण पाहतोय बंटी ठाकूर बाद झालाय. आणि न्यू बॅट्समन सध्या मैदानावरती जाईल सर्वेश ठाकूर. यस डेफिनेटली विकी ठाकूर बाद आहे. आम्ही चेक केलं या ठिकाणी बंटी ठाकूर बाद आहे. बंटी ठाकूर बाद आहे. तर बंटीला यावं लागेल माघारी रनआउट स्वरूपामध्ये आणि टीमची टोटल 1 ने जाईल पुढे. 51 या धावसंख्येवरती आणि 51 मधल्या रन्स आतापर्यंत सोडती लागल्यात विकीच्या 44-44. आजच्या पहिल्या दिवसामध्ये विकीनं 44 धाबा ठोकलेत आपल्या टीमसाठी. अनेक सारे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून सध्या साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय करतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. विकी खेळतोय 44 वरती. कंचन पालकर यांचं देखील आगमन झालंय. बेस्ट स्कोरर थोड्याच वेळानंतर आमच्या सोबत जोडले जातील. तो गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती गोलंदाज. चांगला चेंडू इथे मात्र चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये फार वेगाने आल्या क्षेत्ररक्षक. थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि त्याचंच कारण की विकीनं 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्यात. 2 धाब्याने संघ पोहोचलाय 53 वरती आणि विकी पोहोचलाय 46 वरती. म्हणजे आज कुठेतरी अजून एक अर्धशतकीय पारी पाहायला मिळेल कारण 40 वरती एक झेल सोडला विकीचा. आणि काल योगेश पाटील बुग्याच्या बॅटमधनं आम्ही अर्धशतक पाहिलं. आज पुन्हा एकदा आज तुम्हाला सकाळीच सांगितलं की आज तुम्हाला स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल, आज तुम्हाला क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. आणि विकीनं सुरुवातच फार चांगली केली. चौकाराबरोबर सुरुवात करत त्यानं आतापर्यंत 46 रन्स बनवल्यात. आताचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह फार वेगाने आले. चेंडू वाईड लॉंग ऑनला थोडीसं मिसफील्ड पाहायला मिळाली पुन्हा एकदा आणि 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाल्या. 2 रन्स बरोबर टीम पोहोचली होती 55 वरती आणि त्याच्यातनं 48 धाबा सचिन आपण पाहिला विकीच्या नाबावरती. आणि आत्ता फक्त 2 धाब्याने दूर येतो अर्धशतकापासून. टीमची टोटल पाहायला मिळाली 55 रन्स आणि षटकामध्ये बॉल फेकले गेले तिकून 4 म्हणजे 2 बॉल अद्याप शिल्लक आहे त्या ओव्हरमध्ये. विकी खेळतो 48 वरती. सर्वांचं लक्ष ग्राउंडवरती लागले विकीच्या बॅटकडे. चांगला चेंडू पुन्हा एकदा चेंडू वेगाने आला. चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत रन्स मिळाली 1.
सिंगल धावसंख्या 56 वरती पोहोचली आहे. एका बाजूने ना प्रवीण कौतुक केलं पाहिजे. सुरुवातीला 30 रन्स आल्या पॉवर प्लेमध्ये आणि त्याच्यानंतर ना सर्व गोलंदाजांना कमबॅक करून दिलं. 3 नंबरच्या ओव्हरमध्ये 9 रन्स आल्या, 4थ्या ओव्हरमध्ये 9 रन्स आल्या आणि आता या ओव्हरमध्ये आपण पाहतोय रन्स 8 रन्स या ओव्हरमध्ये देखील आलेत आणि टीमची टोटल जर पाहिली ना 56 धाबेपती आहे. शेवटचा अंतिम बॉल फेकण्यासाठी सज्ज होतं बॉलिंग मार्क मध्ये. व्हेरी गुड डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. आत्ता मात्र मी कौतुक करेल या तिन्ही गोलंदाजांना ज्यानं कमबॅक मिळवून दिला आपल्या टीमसाठी. या ओव्हरमध्ये रन्स आले 8 आणि आता टीमची टोटल 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी YCC हर्षाल 11 जयदुर्गा मुरबी टीम पोहोचली आहे 56 धाबेवरती. लॉस ऑफ 2 विकेट. 2 खेळाडू त्यांचे बाद झालेत. तर पाण्याची पूर्तता करायची आहे बघा. पंच शांडी पालकर यांच्याकडनं इथे इशारा करण्यात आलेला आहे, पाणी घेऊन जायचे आहे एका प्रतिनिधीने. तर शेवटचा पुकार असेल बघा. वोडाफोन वाहन विपक्ष भैरवनाथ बिचुंबे क्रिकेट संघ या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना शेवटचा पुकार आहे. हे सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या स्टेजशी संपर्क साधणं गरजेचं आहे. भगवे वादळ आले घेऊन भगवाचे हाती, भगवे वादळ आले घेऊन भगवी आमची माती. देव येतोया, देव येतोया, देव येतोया, दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया, दैवत छत्रपती भगवी झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती भक्ती झाली आमची धरती. देव येतोया दैवत छत्रपती. 5 षटकं झाली कंप्लीट आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं धावसंख्या धापकावरती लागली आहे. 11.20च्या सरासरीनं धाबा झालेत ते एकूण 56 धाबा आणि आता षटकातला इनिंग्स मधला पहिला अंतिम षटक असेल पहिला इनिंग्स मधला आणि संघ आपण पाहतो 56 वरती पोहोचलाय. विकी खेळतो 49 वरती. काल पहिल्याच दिवसामध्ये अर्धशतक आम्ही पाहिलं मात्रेपाडा टीमकडनं योगेश मात्रे बुगाकडनं आणि आज 49 वरती खेळतोय विकी पाटील जो मुरबी टीमचा एक स्टार खेळाडू आहे आणि आज पुन्हा एकदा एक अर्धशतक पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर गोलंदाजचा वापर केलाय प्रथमेश फडके. लास्ट ओव्हरसाठी येतोय बॉलिंग मार्कवरती. नेरे संघ देखील या परिसर एक दमदार आणि ताकदवर संघ आहे त्यामुळे पहिला चेंडू लाभ केलाय ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू चाललाय सीमारेखेच्या बाहेर. पंचांचा सिग्नल आला 4 रन आणि या 4 रन्स बरोबर अर्धशतक झालाय मैदानावरती. विकी पाटील वेल प्लेड. अभिनंदन करूया आणि बॅट एकदा वर करायची आपण. यस विकी अभिवादन स्वीकारत असताना स्पर्धेतला दुसरं अर्धशतक आणि आजच्या दिवसातला पहिलं अर्धशतक ठोकलाय विकी पाटील मॅन फ्रॉम मुरबी आणि आक्रमकता काय असतं हे सिद्ध करताना त्यानं ठोकला या स्पर्धेतला दुसरा अर्धशतक. चांगला चेंडू समोर खेळतात मिड विकेटला क्षेत्ररक्षक फार वेगाने आले. रन्स मिळाली 1 डबलसाठी धावतात आणि 2 रन्स देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आणि 2 रन्स बरोबर टीमची टोटल पोहोचली ती 62 या धावसंख्येभोवती. चांगली टोटल. नेरे संघ देखील या परिसरात एक बलाढ्य आणि ताकदवर संघ आहे त्यामुळे नेरे टीम समोर देखील एक चांगलं आव्हान असणं गरजेचं आहे कारण नेरे संघ आपल्या या परिसरातनं बिलॉंग करतो जो एक ताकदवर आणि एक मोठा संघ आहे. नेहमीच या संघाची दादागिरी देखील प्रत्येक स्पर्धेमध्ये राहिली आहे. वेगवान बॉल यष्ट्यांचा वेध घेतून जातोय आणि हिट विकेट. कदाचित बॉल बीट झाल्यानंतर बॅट राऊंड मध्ये फिरत असताना स्टंपला लागली आणि बेल्स पडल्यात हिट विकेटच्या माध्यमातून. यस खेळाडू बाद झालाय. विकी बॅक टू द डग आउट आणि विकीनं आपल्या टीमसाठी बनवल्या 55 धाबा. एकदा टाय होऊ द्या विकीच्या खेळासाठी ज्यानं आपल्या टीमसाठी एक शानदार इनिंग 55 धाब्याची खेळली आहे. ग्राउंड वरती मॅच खेळती लोक बोलती, ग्राउंड वरती मॅच खेळती लोक बोलती. असा एक नंबर है क्रिकेट संघ दोस्ती, असा एक नंबर है क्रिकेट संघ दोस्ती दोस्ती. थँक्यू डीजे. दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली आयोजित ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते मानाची आणि सन्मानाची. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2022 हे शानदार पर्व 8वं पर्व मित्रांनो. गेली 8 वर्ष
सातत्यानं क्रिकेट स्पर्धा विजयदादा ठाकूर यांच्या स्वप्नात आम्हाला पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा त्याच जोमानं आणि त्याच हर्षानं त्याच उत्साहानं ही क्रिकेट स्पर्धा 8वं पर्व सुरू झालंय. एकूण 6 दिवस ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल आणि या स्पर्धेतलं आकर्षण म्हणजे आमच्या क्रिस्टल ट्रॉफ्या तुम्ही पाहतात, त्याच्यानंतर मॅन ऑफ द सिरीजची बाईक ही स्पर्धेतलं आकर्षण आहे आणि हे सर्व आपण विजयदादा ठाकूर यांच्या स्वप्नातून पाहतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी. अंतिम षटक फेकत असताना स्लॉग ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. विकी सारख्या खेळाडूला त्यांना बाद केलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं खेळाडू तिथनं बाद शुभम आणि बंटी बाद झाल्यात, तर विकी देखील बाद झाले आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र रन्स मिळाली 1. सिंग बरोबर टीमची टोटल धावसंख्या पोहोचली आहे 63 या धावसंख्येवरती. 2 षटकात 30 रन्स होते आणि त्याच्यानंतर 3 षटकामध्ये आता लास्ट 3 षटकामध्ये आपण पाहिलं ना 26 धावा आल्या आणि आता आत्ताचा चेंडू फेकून दिलाय सीमारेखेच्या बाहेर. लास्ट बॉलवरती आलाय षटकर आणि षटकर बरोबर टीम पोहोचली आहे ती 69 या धावसंख्येवरती. तर 70 धावेचं टार्गेट उभं केलंय मैदानावरती. जितू 11 जय हनुमान नेरे टीम समोर. हॅलो, पुढची लढत शेवटचा पुकार वोडाफोन वाल क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ भैरवनाथ बिचुंबी क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी इमिजिएटली खऱ्या अर्थाने स्टेजशी संपर्क साधायचे आहे. आमच्या स्टेजवर गुणलेखक रायगड जिल्ह्यातील एक अतिशय नामवंत गुणलेखक व केवाले ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच कांचन पालकर हे खऱ्या अर्थाने आमच्याशी जोडले गेलेले आहेत. त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचा मी दोस्ती स्पोर्ट क्लब आकुर्ली आणि या स्पर्धेचे सर्वा विजयशेठ ठाकूर राजशेठ ठाकूर यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक सरचे स्वागत करत आहोत. तर इथे वायसीसी हर्षाली जयदुर्गा मुरबी क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते एकेकालचे नामवंत क्रिकेटर जयदेव शेठ पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत संघाचे पुरस्कर्ते सन्मान्य नरेश शेठ पाटील मुरबी यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर आपलं दोस्ती ग्रुपच्या वतीने मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. थँक्यू. तर पहिलं सत्र झालं कंप्लीट. पहिल्या सत्रामध्ये क्लास बॅटिंग पाहायला मिळाली आणि आज सकाळीच मी सांगितलं की तुम्हाला आज स्टँडर्ड क्रिकेट काय असतं, तुम्हाला क्वालिटी लेवलचं क्रिकेट आज पाहायचं असेल ना तर तुम्ही ग्राउंडवरती उपस्थित राहा. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून मॅचला एन्जॉय करा. कारण आज पहिल्याच मॅचमध्ये पुन्हा एकदा विकीनं आपली दहशत दाखवली. काल शतक ठोकलं, आज अर्धशतक ठोकलंय आणि त्यानं आपल्या टीमसाठी एक शानदार 55 धाबेची इनिंग साकारली. टीमनं बनवल्यात त्या 69 धाबा आणि आता 70 धाबेचं टार्गेट. जनमान नेरे संघ आपण पाहतोय निश्चित शिस्तप्रिय खेळ काय असतो ह्याचं उदाहरण देत असताना लाईनमध्ये संघ बाहेर आलाय. प्रत्येक टीमला एकच विनंती की तुम्ही मैदानामध्ये एंट्री करता तेव्हा तुम्ही लाईनमध्ये जा आणि मैदानात जेव्हा बाहेर येतं ना तेव्हा देखील तुम्ही लाईनमध्ये या. तर धावसंख्या 69 तर 70 धाबेचं टार्गेट असेल आणि 70 धाबा कशा प्रकारे चेस होतील की त्या इथे डिपेंड्स केल्या जातील याचं प्रत्यक्ष धावतोपर्यंत ऐकण्यासाठी पुन्हा एकदा येतोय आपण कॉमेंट बॉक्समध्ये परिवर्तन आणि येत आहेत आमच्या समवेत आमचे परम मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर. तर थँक्स योगेश मडवी इथे आपण पाहतो जितू 11 क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाचे बिग सपोर्टर आणि संघाचे खऱ्या अर्थाने एक खंबीर पाठीराखे म्हणून परिचित असणारे सन्मान्य शैलेशदादा पाटील नेरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. शैलेशदादा यावं आपण स्टेजवर आपलं विजयशेठ ठाकूर यांच्या संपूर्ण दोस्ती ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. तर निश्चित स्वरूपात आपण इथे पाहतो स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर स्मृती चषकाचे दमदार कुशल आणि कल्पक नेतृत्व पर्व 8चे खऱ्या अर्थाने दमदार आयोजक विजयशेठ ठाकूर यांना आपण साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून पाहतो. त्याच्यानंतर गावदेवी एंटरप्राइजेस वाकडी खऱ्या अर्थाने सर्व सन्मान्य धनंजय शेठ पाटील साहेबांना खऱ्या अर्थाने आपण स्टेजवर पाहतो. पूर्णतः विजयशेठ ठाकूर यांनी बघितलेलं जे स्वप्न आहे खऱ्या अर्थाने की त्यांच्या पिताश्रीच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतो. स्वर्गीय विष्णुशेठ ठाकूर आणि संतांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा
ते खऱ्या अर्थाने विजय शेठ ठाकूर यांना आम्ही पाहतो. स्वर्गीय विष्णू शेठ ठाकूर यांचे ते सुपुत्र आहेत राजशेठ ठाकूर यांचं इथे आगमन होईल. धनंजय दादा पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला. आम्ही खऱ्या अर्थाने क्रिस्टल ट्रॉफ्या पाहतो. त्याच्यानंतर प्रत्येक सामनावीर आणि सन्मान चिन्ह जे खऱ्या अर्थाने प्रत्येक आम्ही इथे पाहतो त्याचं खऱ्या अर्थाने पुरस्कृत आहेत वाकडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय नरेश शेठ पाटील साहेबांचे सुपुत्र धनंजय दादा पाटील. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आपलं स्वागत करतो आणि पुढच्या सत्रासाठी बोलतो आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर. तत्पूर्वी डीजे सानिया डीजे नितीन पाटील धुंद्रे यांच्याकडे बोलूया. या रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा आयोजक विजय दादा शिवशंभोवर अपार श्रद्धा कृपा आशीर्वादानी विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषकला केला आयोजित त्यांनी. या स्पर्धेला सपोर्ट केला आकुर्ली ग्रामस्थानी सपोर्ट केला केवाळे हरिग्राम वाकडी ग्रामस्थानी. या स्पर्धेला सपोर्ट केला कुर्ली ग्रामस्थाने सपोर्ट केला केवळ धन्यवाद योगेश, धन्यवाद, थैंक यू. चलते मैदान की तरफ आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी आपका स्वागत करता हूं. जहां पर आज का खेल का दूसरा दिन है और दूसरे दिन की बात करेंगे तो बिल्कुल पहला मुकाबला वाईसीसी हर्षल 11 जय दुर्गा मुरबी बी टीम के कप्तान ने पहले टॉस जीता और पहले फील्डिंग टॉस नेरे टीम ने जीता, माफ कीजिएगा, और पहले फील्डिंग करने का फैसला लिया और पहले बल्लेबाजी करते हुए रन ठोके. टोटल 69 और 70 रनों का लक्ष्य है. जीतू 11 जहानुमान नेरे टीम के सामने और गेंदबाजी की कमान संभालने के लिए आज अर्धशतकीय बल्लेबाजी जिसकी आपने देखी वो बिल्कुल बल्लेबाज या गेंदबाजी के मार्ग पर यानी कि विकी पाटिल और सामने बल्लेबाज है सिक्सर किंग प्रवीण चोरगे. पहली गेंद जबरदस्त यहां पर बाहर की तरफ निकालने की कोशिश की और आड़े बल्ले से यहां पर मिड विकेट के ऊपर से पहले गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने की तलाश की थी लेकिन विकी बाएं हाथ के बल्लेबाज है और बिल्कुल उनकी गेंदबाजी की चर्चा करेंगे तो ये टर्न करने की ताकत इस गेंदबाज में. और पहली गेंद के ऊपर आपको ये देखा ये हाफ ट्रैकर की बॉल पढ़ लिया इस गेंद को और खेल दिया एक्स्ट्रा कवर के ऊपर से सीमा रेखा के बाहर. शुरुआत 4 रनों के साथ प्रवीण चोरगे के बल्ले से 4 रन. थैंक यू. चलिए इसके बाद मैच खेला जाएगा. वोडाफोन वर्ल्ड टीम के कप्तान से हम गुजारिश करते हैं कि टॉस के लिए संपर्क करें और उसके बाद गुजारिश करते हैं भैरवनाथ 11 विचुंबे टीम कि तुरंत टॉस के लिए संपर्क करे. इस बार स्वीप करने की कोशिश अपील हुई थी अंपायर की तरफ लेकिन अपील में इतना विश्वास नहीं था कि यहां पर अंपायर के ऊपर दबाव बना सके. डॉट बॉल की समाप्ति हुई. प्रति ओवर की बात करेंगे तो 6 ओवर का मुकाबला है और 6 ओवर की बात करेंगे तो बिल्कुल प्रति ओवर में 11 या कम से कम 12 रन बनाना जरूरी होगा. तो तीसरे अंपायर की मांग विकी के गेंदबाजी के ऊपर बिल्कुल की गई है. तो सम्राट मालिक हाँ भी हो जल्दी. राहुल बोपी तीसरे अंपायर की भूमिका में आप तुरंत जाइए मैदान के अंदर जहां पे विकी के गेंदबाजी के ऊपर बिल्कुल यहां पर ऑब्जेक्शन लेने का दबाव यहां पर डालने की कोशिश हो रही है. तो यहां पर लेफ्ट आर्म राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे 4 रन टोटल स्कोर कार्ड पर लगे. 4 रन बनाए अपने बल्लेबाजी में और 3 गेंदें यहां पर समाप्त हो चुकी है. तो निश्चित तौर पर देखेंगे लक्ष्य 70 का जरूर है. 36 गेंदों में बड़ा नहीं कहा जाएगा इस ग्राउंड के हिसाब से लेकिन इसके लिए विकेट रहना जरूरी होगा. विकी जैसी शांत स्वभाव से बल्लेबाजी करना भी जरूरी होगा लेकिन उतनी ताकतवरी गेंदबाज जानी जाती है वाईसीसी हर्षल 11 जय दुर्गा मुरबी बी टीम की ओर से. हाफ ट्रैकर की बॉल पुल कर दिया इस गेंद को और भेज दिया सीधा मिड विकेट से बाहर सीमा पार. प्रवीण चोरगे के बल्ले से आता हुआ दमदार 6 रन. तो बिल्कुल प्रति ओवर 11 या 12 रन बनाने होंगे नेरे टीम को और उसी हिसाब से पहले 4 गेंदों के ऊपर 10 रन बनाए नेरे टीम ने. शुरुआत बढ़िया होती हुई लेकिन इसके लिए मुरबी टीम की गेंदबाजों को अगर कमबैक करना है तो ये इन छोटी गेंदों से ओवर पिच बॉल से बचना बहुत जरूरी होगा. और दोनों भी बड़े शॉट आए ना. विकी ने थोड़े से टप्पे को पीछे रखा और जिसकी बदौलत यहाँ पर 2 बड़े शॉट प्रवीण चोरगे ने खेले और क्या शानदार एक छक्का एक चौका नजर आता हुआ. तो चलिए हम दूसरा पुकार करते हैं. भैरवनाथ 11 विचुंबे टीम के कप्तान और वोडाफोन वर्ल्ड टीम के कप्तान तुरंत टॉस के लिए संपर्क करें. नेक्स्ट मैच होगा पहले दौर का सी पोल की ये मैचेस है आज 8 के आपके सामने नजर आएंगे और कल मात्र ये टूर्नामेंट बंद होगी क्योंकि कल महाशिवरात्रि है और विजय शेठ ठाकुर बिल्कुल महादेव के भक्त हैं भोले बाबा के और बिल्कुल कल ये टूर्नामेंट मात्र छुट्टी होगी और परसों से फिर से एक बार ये टूर्नामेंट का आरंभ होगा.
जहां पर 5 तारीख को मेगा फिनाले इस टूर्नामेंट में आपको नजर आएगा। कल के दिन जय भोलेनाथ शेरदिल मात्रेपाड़ा इम्तियाज भाई शेख इनकी ये टीम है और कल आपने देखा उनके सामने बिल्कुल राव शेलके आरसीसी पेट, विष्णु शेठ शेलके और किरण पाटिल इन्होंने पुरस्कृत की गई टीम पेट सुपर 10 में क्वालिफाई हो चुकी है। और आज देखेंगे 2 टीमें सुपर 10 में कौन सी क्वालिफाई होगी। 10 की बात करेंगे, 10 का दम आपको बिल्कुल अंतिम 5वें दिन नजर आएगा। और एक तरफ चर्चा करेंगे ना कंचन पालकर योगेश मडवी, तो बिल्कुल ये 6 ओवर के मैचेस खेले जा रहे हैं, यानी कि कोई भी 3-4 मैच नहीं है, बिल्कुल आपको 6 और सेकंड राउंड के 5 ओवर के मैचेस आपके सामने होंगे। तो हर मैच में आपको 50 से अधिक रन जरूर देखने को मिलेंगे, इसमें कतई संदेह नहीं है। चलिए छक्का दागा बल्लेबाज प्रवीण सोरगे ने और विकी के ऊपर थोड़ा सा दबाव डालने की कोशिश यहां पर नजर आ रही है। प्रेशर के साथ शायद थोड़ी सी शुरुआत होती हुई, बल्लेबाज भी जानते हैं कि शुरुआती ओवर में अगर विकेट गंवाते हैं दिक्कतें होगी नेरे टीम के लिए, लेकिन कोशिश तो यही होगी मुरबी टीम की ओर से। इस बार भी अच्छा स्ट्रोक है, इस वक्त फील्डर है वहां पर मौजूद, थोड़े से फंबल होते हुए लेकिन उसका फायदा उठाया। गुड रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त तेजी के साथ 2 रन चुराए और 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 12 रन। सेंसिबल क्रिकेट खेलना कभी भी जरूरी होता है। देखिए यहां पर तुरंत देखा कि फील्डर थोड़े से लड़खड़ा रहे और उसका फायदा उठाते हुए 2 रन चुराए, बढ़िया सोच। ये भी छोटी गेंद थी लेकिन पॉइंट में फील्डर है सैम ठाकुर, बढ़िया फील्डिंग। तो इसी के साथ ओवर नंबर पहला हुआ कंप्लीट और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद जीतू 11 जहानुमान नेरे टीम की रन संख्या पहुंची है बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 12 रन। सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने, जब जब शमशीरें ताने है माए भवानी। सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने, बात यही मन में ठानी है माया भवानी। अब सब मर्द मावड़े बड़े खुददार हैं, अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे, तेरे चरण की शपथ मां जगदम्बे है माया भवानी। क्या बात आहे, क्या बात आहे, गडालापण सिंह गेला। आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं, तानाजीचं हे सुमधुर संगीत तुम्ही नितीन डीजे यांच्या माध्यमातून ऐकताय। तो चलते दूसरे ओवर की तरफ। सेकंड पावर प्ले में संकेत पाटिल, कम उम्र में बड़ा रुतबा इस खिलाड़ी ने, बड़ी बड़ी टूर्नामेंट, बिग बैश टूर्नामेंट हो, उसके साथ साथ मुंबई की टूर्नामेंट, बड़े बड़े टूर्नामेंट में काफ़ी कारनामा। आदर्श स्पोर्ट्स नवीन पनवेल टीम की ओर से बढ़िया गेंदबाजी का व्यावसायिक तौर पर हमेशा ये खिलाड़ी का योगदान रह चुका है। लेकिन आज देखेंगे ज़रूरत है अपने ग्रामीण टूर्नामेंट खेलते हुए एक अच्छे ओवर की और एक अच्छे इनिंग्स की नेरे टीम के बल्लेबाजों को ज़रूरत है। फेवरेट स्ट्रोक है इनका, घुटने के बल पर खेलने की कोशिश की थी लेकिन सामने मारना चाहिए था, डायरेक्ट हिट होता तो शायद प्रवीण सोरगे का विकेट मैदान से बाहर लौट सकता था। अंपायर का 22 का इशारा और 22 के साथ एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी होती हुई ये पहला खराब रन आता हुआ और इसे एक्स्ट्रास की मदद से टोटल रन संख्या पहुंची है 13 रनों के ऊपर। शुरुआत अच्छी है अभी तक नेरे टीम की बात करेंगे। जीतू 11 जय हनुमान नेरे टीम की ओर से विकेट नहीं गंवाया पहले ओवर में और जो साझेदारी चाहिए थी प्रति ओवर में वो बिल्कुल साझेदारी यहां पर बनती हुई इन दोनों खिलाड़ियों के बीच में। स्ट्राइक एंड पर फिर से एक बार पीछे पहुंचे यहां पर प्रवीण सोरगे। तो गेंदबाज संकेत राइट आर्म ओवर द विकेट से तैयार, फुल टॉस बॉल फेंक दिया इस गेंद को मिड विकेट सीमा रेखा के बाहर प्रवीण सोरगे के बल्ले से और एक बम का गोला, गेंद सीमा पर 6 रन। भोला शंकरा, भोला शंकरा, अमृतुला देवाची, अमृतुला देवाची, तेला जवानाची। बिल्कुल बिल्कुल सही बात, कोई प्यार के दीवाने, कोई दौलत के दीवाने, हम तो महादेव के भक्त, बिल्कुल हम भोले बाबा के दीवाने। और आज मात्र सोमवार है और बिल्कुल ये सोमवार के दिन में आपको ये सी पोल की टीमें आपके सामने यहाँ पर नजर आती हुई और टोटल बात करेंगे इस 6 रनों की मदद से 19 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए क्या दमदार बल्लेबाजी प्रवीण सोरगे के माध्यम से अभी तक इनके बल्ले से 2 छक्के 1 शानदार चौका बटोरा है और टोटल नाबाद 18 रनों के ऊपर शानदार पारी खेलते हुए विकी ने जो मुंह तोड़ पारी खेली थी और उसी पारी को जवाब देते हुए शुरुआत काफी बेहतरीन 19 रन स्कोर कार्ड के ऊपर बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर। और संकेत जैसे और गेंदबाज की ओर से यह अपेक्षा नहीं थी कि आप बड़े शॉट खा सकते हैं, लेकिन सामने कम बल्लेबाज नहीं है, इसके नाम पर भी 12 गेंदों में 12 छक्कों का विक्रम है। वो बल्लेबाज आप मैदान के अंदर दहाड़ता हुआ बढ़िया शुरुआत नजर आती हुई
45 की जर्सी रोहित मैन शर्मा यहाँ पर जर्सी पहनते हुए संकेत तैयार। ये लेंथ जो थी ना वो बिल्कुल सही थी, बिल्कुल पड़ने के बाद अंदर की तरफ आई और बिल्कुल मिडल स्टंप पे जाती हुई बढ़िया विकेट कीपिंग। डॉट बॉल की समाप्ति, टीम का स्कोर अभी भी रुका हुआ है 19 रन। फिंगर रोल करने में माहिर रही गेंदबाज और आपको ये चित्र पिछले गेंद के ऊपर देखा। चलिए आप कितने भी फिंगर रोल कीजिए, एक बार रडार में गेंद आएगी तो वाकड़ी प्लॉट से बाहर जाएगी और गेंद सीमा पार लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। बिल्कुल बैक ऑफ द हैंड रिलीज किया था इस गेंद को और फिंगर रोल करने के बाद पूरी तरीके से शानदार बल्ले के ऊपर ये गेंद आई और इसको भी फेंक दिया। तीसरा छक्का बाली के बल्ले से निकलता हुआ और टीम की रन संख्या पहुंचती हुई 25 रन। ये स्वीप करने की कोशिश जरूर की थी लेकिन बल्ले और गेंद का यहां पर संपर्क नहीं। बढ़िया कमबैक, शानदार वापसी होती हुई। देखिए जिस तरीके से कभी कभी टर्न होने से पहले गेंद को परख लेते हैं और सीधा घुस जाते हैं बॉल के ऊपर और बढ़िया शॉट कनेक्ट करने की ताकत दिखाते हैं, लेकिन इस बार लेंथ थोड़ी सी पीछे रखी और जल्दी स्वीप करने की कोशिश कर बैठे। डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई। सेकंड पावर प्ले मैदान के अंदर और जैसे पावर प्ले के ओवर चाहिए वो बिल्कुल यहां पर नजर आते हुए। ये लाइन अच्छी है, स्विंग एंड मिस यॉर्कर का इस्तेमाल और इसी के साथ इस यॉर्कर को नहीं भेज पाए। क्लीन बोल्ड, पहला बड़ा झटका। जरूरत थी एक विकेट की, जो साझेदारी बन रही थी साझेदारी की तोड़ने का काम किया। भले ही एक्सपेंसिव साबित हो लेकिन विकेट टेकिंग जिगर दिखाया और यह पहला करारा झटका। दूसरे ओवर की लगभग अंतिम गेंद के ऊपर लगता हुआ जीतू 11 जानमान नेरे टीम को। क्या बढ़िया धुन बजाई नितिन ने, निश्चित तौर पर बढ़िया। यहाँ पर संकेत हमेशा मेमोरी आर्टिस्ट जाने जाते हैं। तो विचिंबे गांव के बिल्कुल गीत गावंड आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं। इंडियन आर्मी, आपका इंडियन BSF बॉर्डर सर्विस ऑफ इंडिया, उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं। बिल्कुल आज छुट्टी डालकर 2 दिन अभी रवाना हुए, उनका भी तहे दिल से स्वागत करते हैं। आइए तो गेंदबाजी में दूर वाले छोर से यहाँ पर परिवर्तन होता हुआ गेंदबाजी के लिए गेंदबाज समीर ठाकुर उर्फ सैम ठाकुर, ये जो खतरनाक गेंदबाज की निशानी है। शुभम गेंदबाजी के लिए। चलिए विचुंबे टीम को यह अंतिम कॉल होगा और वाल टीम को यदि आप टॉस के लिए संपर्क नहीं करते हैं तो 6 ओवर के बजाय आपका यह मुकाबला 5 ओवर का खेला जाएगा। इसलिए हम दोनों भी कप्तानों से दरखास्त करते हैं कि आप प्लीज आइए टॉस के लिए संपर्क करें। आपका भी हम स्वागत करते हैं जो आपने एडजस्ट किया, जहां पर आपका मैच था चौथा, तीसरा था, बिल्कुल वो आप दूसरे के लिए आए, आपका तहे दिल से स्वागत करते। लेकिन मौका बना था, मौका छोड़ा और ये जीवन दान मिलता हुआ मैं कहूंगा सचिन मोरे को। और ये लीजिए सचिन मोरे आपके लिए कितने घातक सिद्ध होंगे। तो बिल्कुल यहां पर 4 रन बटोरे जीवनदान मिलने के बाद पूरी तरीके से यहां पर दबाव में नजर आते हुए और इसी के साथ रन संख्या पहुंची है बिल्कुल 31 रनों के ऊपर। क्या शानदार बल्लेबाजी यहां पर नजर आती हुई और जिस तरीके से सचिन मोरे हमेशा अच्छी बल्लेबाजी के लिए जाना जाता है और जीवनदान मिलने के बाद मैं कहूंगा आप टूट पड़ेंगे गेंदबाजों के ऊपर। बढ़िया यहां पर शुरुआत नजर आती हुई। प्रवीण ने अच्छी शुरुआत दी, 11 गेंदों में 24 रनों की शानदार पारी खेली और यहां पर बात करेंगे उनका जवाब देते हुए, निश्चित तौर पर उनका साथ देते हुए सचिन मोरे आउट होने के बाद। ये भी अच्छी गेंद, लेकिन बॉलर के बगल से गेंद को निकाला है लॉन्ग ऑन के रीजन में, थोड़ी सी मिसफील्ड और उसका फायदा तुरंत उठाने में कामयाब हो चुके हैं। और बिल्कुल यहां पर 2 रन बल्लेबाजों ने मुकम्मल किए और इन 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर रेट बात करेंगे तो यहां पर 33 रनों के ऊपर स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या यहां पर बनती हुई
बढ़िया बल्लेबाजी दोनों खिलाड़ियों के बीच में तालमेल भी बहुत अच्छा नजर आता हुआ, और ये जरूरी होता है जब 6 ओवर के आप मैचेस खेलते हैं तो डबल सिंगल लेना जरूरी होता है। बिल्कुल ये गेंद जिस तरीके से गिरी, बिल्कुल बेहतरीन तरीके से रिलीज किया इस गेंद को शुभम ने, और शुभम ने खास करके शिवाजी नगर की टूर्नामेंट में सभागृह नेता में क्या दमदार बल्लेबाजी खेली थी। शिवाजी नगर में कल जो भूषण को मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक मिली, ये घुटने के बल पर स्लॉक स्वीप करने की नटराज स्टाइल ने ये स्ट्रोक को सिलेक्शन किया था, लेकिन ना पूरी तरीके से घूमे थे और ये गेंद के ऊपर भी कोई नंबर नहीं है। बेहतरीन ओवर साबित होता हुआ शुभम ठाकुर के ओवर में कैच भले ही छूटा होगा, लेकिन 2 गेंदों के ऊपर 2 गेंदें अभी तक डॉट निकालने में बिल्कुल कामयाब हो चुके हैं। गेंदबाज ओवर द विकेट से ये लो फुल टॉस बॉल डालने की कोशिश, लेकिन थोड़ा सा बीट होते हुए बल्लेबाज, और इसी के साथ 3 गेंदें लगातार डॉट फेंकी। पहली 3 गेंदों के ऊपर रन आए थे 8 और 3 गेंदों के ऊपर कोई रन नहीं है, और इसी के साथ तीसरा ओवर भी कंप्लीट हुआ। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 33 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर जीतू 11 जय हनुमान नेरी टीम। आई तुला ग सांगते मी माझ्या लग्नाचा विचार कर जरा, किती शोभून दिसशील आई माझी, बनशील हातानं हिरवा चुडा. थँक्स डीजे मास्टर. तर पुढची लढत असेल बघा, ओडाफाना वाल विपक्ष भैरवनाथ बिचुंबी क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. इथे खऱ्या अर्थाने भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असणारे आपले गीत गावण सरांचं इथे आगमन झालेलं आहे. सातत्याने परकीय आक्रमणापासून खऱ्या अर्थाने देशाचं आणि सीमेचे रक्षण करणारे आमचे आर्मी मॅन आदरणीय गीत गावण सर बिचुंबे यांचं आगमन झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर आपलं विजयश्री ठाकूर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गीत गावण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं मित्रांनो टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये स्वागत करूया. परकीय आक्रमणापासून खऱ्या अर्थाने आपल्या भारतीय सीमेचं खऱ्या अर्थाने देशाचं रक्षण करणारे आपले आर्मी मॅन गीत गावण सरांचं व्यासपीठावर आगमन आपलं आम्ही मनपूर्वक स्वर्गीय विष्णुश्री ठाकूर स्मृती चषकाच्या माध्यमातून स्वागत करत आहोत. तो 3 ओवर में अभी भी जरूरत है 37 रनों की. 18 गेंदें और 37 रनों की आवश्यकता है महज इस मैच को जीतने के लिए. क्या बढ़िया गेंदबाजी यहां पर नजर आती हुई. तीसरे ओवर में बेहतरीन गेंदबाजी हुई और उसी गेंदबाजी के बदौलत बिल्कुल पूरी तरीके से रोक लगाई. रन तेजी से बन रहे थे, लेकिन इस वक्त तीसरे ओवर में सिर्फ 8 रन दिए. सफलता कोई नहीं मिली, लेकिन कमबैक वाला ओवर मैं कहूंगा यहां पर YCC हर्षल 11 जय दुर्गा मुरबी टीम के गेंदबाजों की ओर से. अभी भी सैम ठाकुर का 1 ओवर बचा हुआ होगा. ऐसे हालातों में आदित्य मस्कर जब तक मैदान के अंदर है तब तक मैच बनेगा, और एक जीवनदान के आधार पर यहां पर सचिन मोरे खेल रहे हैं, जहां पर पूरी तरीके से अपने टीम के लिए जबरदस्त योगदान देंगे. तो बिल्कुल यहां पर अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट के साथ एक्स्ट्रा में बढ़ोतरी होती हुई और टीम की रन संख्या बनती हुई बात करेंगे तो टोटल इस व्हाइट की मदद से 34 रन. ऋषि नाइक इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. इस बार अच्छा शॉट है, फील्डर पीछे दौड़ते हुए, लेकिन आउटफील्ड थोड़ी सी धीमी है. और यहां पर बात करेंगे रन एक दूसरा भी कंप्लीट तेजी के साथ पूरा करते हुए, और लगभग देखा जाएगा तो टोटल 2 रन मुकम्मल होंगे और 2 रनों की मदद से टीम की रन संख्या बनती हुई बात करेंगे टोटल 36 रनों के ऊपर रन संख्या बनती हुई. 16 गेंदें बचे और अभी भी जीत के लिए बात करेंगे तो 34 रनों की आवश्यकता. 1 विकेट मैदान से बाहर लौट चुका है, और यहां पर बात करेंगे अंतिम क्षणों में कितना रोकने में कामयाब हो पाते हैं. यह अच्छा शॉट है, मिड ऑफ के ऊपर से खेला हुआ, नो मैंस लैंड, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के पार, गेंद सीमा पर, 4 रन. बुलाती है मगर जाने का नहीं. मैं तो जाऊंगा 6 महीने, और घर वाले भी पूछते हैं कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सुन
तो बिल्कुल 4 रन बटोरे, 4 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 40 रन। जीत के लिए लक्ष्य है 70 रनों का। अब गेंदें बची है 15 और सिर्फ 30 रनों की आवश्यकता। आदित्य क्या बढ़िया बैटिंग अपने टीम के लिए साकारते हुए। संकेत की थोड़ी सी ये गेंदबाजी की चर्चा करेंगे। महंगी हो रही है, पहले भी महंगी और ये भी थोड़ी सी महंगी नजर आ रही है। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे रन बटोरा, यहां पर चौका और 4 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 44 रनों के ऊपर। बैक टू बैक 2 गेंदों के ऊपर 2 शानदार चौके बटोरे और हैट्रिक के कगार पर होंगे चौके के गेंदबाज तैयार। यह अच्छी गेंदबाजी है, बिल्कुल पूरी तरीके से बल्लेबाज को बीट करते हुए। तो बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई 13 गेंदे 26 की दूरी। इस बार भी लाइन बेहतरीन है और इसी के साथ एक सफल गेंद की समाप्ति और पहले 4 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है। और पहले 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या पहुंची है, टोटल बात करेंगे तो 44 रन। जीतने के लिए 12 गेंदे और 26 रनों की आवश्यकता। तो 12 गेंदें अब क्रूशल होगी दोनों भी टीमों के लिए। पहली जीत का जश्न यहां पर कौन सी टीम मना पाएगी, क्योंकि संकेत के 2 ओवर समाप्त हो चुके हैं और संकेत ने टोटल 2 ओवर में रन खर्च किए, टोटल 24। 12 के रन रेट से यहां पर इकोनॉमिकल गेंदें ओवर फेंकी और टोटल 24 रन इनके ओवर में आए और एक सफलता मात्र इनके नाम पर। अब गेंदबाजी की कमान संभा के लिए 1 ओवर है सैम ठाकुर का और एक किस गेंदबाज का इस्तेमाल करेंगे। विकी का ओवर भी समाप्त हो चुका है, शायद बंटी ठाकुर का ऑप्शन इनके पास बिल्कुल होगा और उसका भी इस्तेमाल यहां पर जरूर करेंगे। लेकिन इससे पहले बात करेंगे, ये ओवर निर्णायक होगा। क्या सचिन मोरे को जीवनदान मिलने के बाद टूट पड़ेंगे यहां पर गेंदबाजों के ऊपर कि जहां पर आदित्य मस्कर बल्लेबाजी कर रहे हैं नॉन स्ट्राइकर एंड पर। 12 में चाहिए 26। यहां से मैच में अब आपको आएगा मजा, क्योंकि ये ओवर निर्णायक होगा दोनों भी टीमों के लिए। ओवर द विकेट, पहली गेंद पढ़ना मुश्किल है इस गेंदबाज को, बिल्कुल पढ़ने की तरफ थोड़ी सी अंदर की तरफ आती हुई और बिल्कुल ये देखिए एक्शन रिप्ले में अलग अंदाज है इनका और ये लेग ब्रेक साफ स्पष्ट आता हुआ और बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति। तो तीसरे अंपायर राहुल भोपी, इनसे गुजारिश करते जाइए मैदान के अंदर। फिर से एक बार तीसरे अंपायर की मांग यहां पर लेते हुए गेंदबाज के ऊपर सैम ठाकुर अनोखे अंदाज वाले गेंदबाज है। डॉट बॉल यहां पर नजर आती हुई। अब 11 गेंदें बची है और जीतने के लिए 26 रनों की यहां पर आवश्यकता है। तो बिल्कुल यहां पर गेंदबाज तैयार। ये लाइन अच्छी है, क्लीन बोल्ड। जिस बल्लेबाज को जीवनदान मिला था उसी बल्लेबाज को मात्र चलता बना दिया और सचिन मोरे के पारी का हुआ खात्मा। एक बड़ा और झटका लगेगा नेरे टीम के लिए। अब जीतने के लिए रनों की जरूरत है, 10 गेंदें और 26 रनों की आवश्यकता। तो बिल्कुल यहां पर विकेट लेने की ताकत दिखाई और विकेट नंबर मिलता हुआ ये दूसरा वाईसीसी हर्षल 11 जय दुर्गा मुरबी बी टीम के गेंदबाज समीर ठाकुर को 1 विकेट और इससे पहले संकेत पाटिल ने 1 विकेट यहां पर लिया था। और क्या बढ़िया यहां पर गेंदबाजी का प्रदर्शन। तो बिल्कुल यहां पर 10 गेंदें बची है, 26 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए। राग वाकड़ी के टाइगर इसाक शेख, उनके सुपुत्र
गुल्ला भाई शेख, इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। क्या बढ़िया गेंदबाजी, और ये जो गेंदबाज की हम बार सराहना करना चाहेंगे, अलग अंदाज से गेंदबाजी करते हैं। रोहन के लिए बड़ा शॉट था जरूर, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क नहीं। 3 गेंदे, अभी तक रन नहीं मिला है, यानी कि 9 में अब चाहिए 26 रनों की यहां पर आवश्यकता है। क्या बढ़िया वापसी होती हुई, 70 रनों का लक्ष्य था 36 गेंदों में, और उस लक्ष्य का पीछा करते हुए आप यहां पर बात करेंगे तो बिल्कुल थोड़ी सी दबाव स्थिति नजर आती हुई। 9 में 26, 3 में कोई रन नहीं है, क्या अगले 3 में आएंगे? और ये बल्ले के बीचों बीच आती हुई और गेंद बिल्कुल भेज दिया लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। बाहुबली के बल्ले से ये बिग 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 हिट। क्या जबरदस्त बल्लेबाजी, स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी में ये खिलाड़ी बेस्ट बैट्समैन का अवार्ड देकर नवाजा गया था रायगढ़ आपसे जब टीम चैंपियन हुई थी। और बढ़िया यहां पर क्रिकेट नजर आता हुआ, और यहां पर 3 गेंदों के ऊपर शांत रखा था जीतू 11 जहां हनुमान नेरे टीम के बल्लेबाजों को, लेकिन ये गेंद बिल्कुल बल्ले के बीच में आती हुई इट्स मिडल ऑफ द बैट और इसको भेज दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर। ये संजीवनी प्रदान करता हुआ नेरे टीम के लिए छक्का। अब 8 में चाहिए 20। ये ओवर था समीर का, निर्णायक था, इसमें 1-2 रन होते ना तो मैं कहूंगा मैच बन सकती थी मुरबी के लिए, लेकिन अंतिम गेंदबाज के ऊपर जब जिम्मेदारी आएंगी तो 20 रन अभी तक की जरूरत है। वार्ड शॉट, ये भी जाएगी डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से, स्वर्गीय दीपा पाटिल साहब स्टैंड के बाहर से 6 रन। क्या बल्लेबाजी, बाहुबली की ये ताकत और बल्लेबाजी, ताकत है इनके शरीर में, और इसी ताकत का इस्तेमाल करते हुए 2 गेंदों के ऊपर 2 बड़े छक्के। अब मैच मात्र खुला कर दिया है। 7 में चाहिए 14 रनों की आवश्यकता, और जीतू 11 जय हनुमान नेरे टीम के पास तो प्लस पॉइंट है कि इनके पास 8 विकेटें, कंचन अभी भी सुरक्षित है, इसके लिए वजह ये मैच में ये पकड़ मजबूत है इनकी। अब तो जिम्मेदारियां बनेगी वाईसीसी हर्षली 11 जय दुर्गा मुरबी टीम के गेंदबाजों के ऊपर। अब ये जो बड़े बड़े चेहरे हैं ना, विकी पाटिल, शुभम, बंटी, ये जो चेहरे के ऊपर आप थोड़ी सी चिंता की लकीरें नजर आती हुई, लेकिन ऑस्ट्रेलिया टीम जानी जाती है इतनी आसानी से हार तो मानेगी नहीं। लेकिन अब ये बड़े बड़े चेहरे हैं, वो विकी पाटिल की अर्धशत की पारी क्या यहाँ पर पूरी तरीके से खराब हो जाएगी? उसका मुंह तोड़ जवाब देते हुए मेरी टीम के बल्लेबाज शुरुआत बढ़िया की थी प्रवीण चोरगे ने, लेकिन उसके बाद मिडल ओवर में बीच में रन नहीं बने थे, मैच फंसा था, और मैच को निकालने का काम यहाँ पर करते हुए बल्लेबाज रोहन पाटिल 3 गेंदें फेस की, पहले गेंद के ऊपर चकमा दिया, और उसके बाद 2 लगातार ब्रांडेड मैक्सिमम हिट आए, और 6 रनों की मदद से मात्र स्कोर में थोड़ा सा तब्दील होता हुआ रन संख्या पहुंची है 50 का आंकड़ा पार करते हुए 56 रनों के ऊपर। अब 7 में चाहिए 14 रनों की आवश्यकता। ये प्रेशर आदित्य का थोड़ा सा कम कर रहे हैं, शायद ये भी बाएं हाथ के अच्छे बल्लेबाज है। फिलहाल वाकड़ी के जो टूर्नामेंट खेली गई थी, एक मैन ऑफ द सीरीज अपने करियर में पहली बाइक इस खिलाड़ी के नाम पर थी, और क्या बढ़िया बल्लेबाजी की थी ये खिलाड़ी ने। और आदित्य मस्तर मेरे टीम का बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी के तौर पर नवाजा जाता है। ऑन हैट्रिक, क्या छक्कों की हैट्रिक पूरी कर पाएंगे? ये गेंद अच्छी थी, लेकिन गेंद को खेल दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में। 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरे की कोशिश नहीं करेंगे। रन बने हैं 13 इस ओवर में, 3 गेंद में 0 था, और 3 में बने 13, और 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। और 5 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है टोटल 2 विकेट के नुकसान के ऊपर 57, जीतने के लिए 6 गेंदें और 13 रनों की आवश्यकता। विष्णू दागिना झाला, क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही, क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही। रायगड जिल्ह्यात विजय ठाकूरचं नाव लई फेमस आहे, माता पित्याची न शिवशंभोची कृपा दयावर आहे, एकवीरा माई त्याच्या पाठीशी उभी आहे, भीती कुणाची नाही। या रायगड ठाण्यात विजय ठाकूरचं नाव लई फेमस आहे।
धन्यवाद डीजे। बिल्कुल विजय शेठ ठाकुर की ये टूर्नामेंट आप इंजॉय करें। स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक राहुल बोपी गुल्ला की शादी अप्रैल 13 तारीख को बिल्कुल आपको आना है। बारापाड़ा में उनकी शादी भी जम चुकी है, उनका भी हम स्वागत करते हैं। तो नवमान पाटिल भी जरूर आएंगे, उनके दोस्त है अच्छे, उनका भी स्वागत करते हैं। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे, आने वाली गेंदें बची है टोटल यहाँ पर 6 और 13 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज यहाँ पर चलते हुए बंटी ठाकुर के कंधों के ऊपर यहाँ पर जिम्मेदारियां सौंपी है और इस जिम्मेदारी को पूरी तरीके से यहाँ पर निभाने में कोशिश जरूर कर पाएंगे। और इस बीच हमारे गुल्ला शेख इनका आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। और उनका बिल्कुल शादी है और शादी का न्योता आपको जरूर होगा। बैकफुट पर गए और इस गेंद को भेज दिया, ये बड़ा हिट सीधा कमेंट्री बॉक्स के बाहर। 6 रनों के लिए शानदार हिट। हिऱ्याची अंगठी ऋतून बसली, सोडा की हे माझं बोट, राया सोडा की हे माझं बोट, आह शेठ लई दिसताना। थैंक यू। क्या जबरदस्त शॉट यहाँ पर एग्जीक्यूट किया है। तो बिल्कुल यहां पर बड़ा शॉट नजर आता हुआ। और जो कंचन पाकर आप देख रहे हैं ना कि जो इनकी ये जो गेंदबाजी है काफी बढ़िया हो रही है, लेकिन ना खराब नहीं कहेंगे, स्पिन गेंदबाज को मार मिल रही है कंचन। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे, 1 रन कंप्लीट, 1 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 64 रनों के ऊपर। 4 गेंदें बची है, 6 रनों की आवश्यकता। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आदित्य मस्कर यहां पर नजर आते हुए। अगर स्कोर लेवल होता है तो बिल्कुल मैच सुपर ओवर में खेला जाएगा और सुपर ओवर भी अगर टाई होती है तो बिल्कुल फ्रेश टॉस दोनों टीमों में किया जाएगा। क्या जबरदस्त मैच दोनों टीमों के बीच में यहां पर चलती हुई। राइट हैंड कॉम्बिनेशन वर्सेस लेफ्ट हैंडर कॉम्बिनेशन मैदान के अंदर आप देख रहे हैं। और फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, ऑन साइड में शायद 4 खिलाड़ी रखने की कोशिश। 4-1 के स्क्रीन के ऊपर नजर आते हुए जो 1000 से अधिक दर्शक, अब 1105 दर्शक ऑनलाइन जुड़ चुके हैं। और क्या कमाल का यहां पर मुकाबला पहला ही चलता हुआ। उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत करते हैं। 4 में चाहिए 6, आदित्य खेलने के लिए तैयार। और यहां पर लेग स्पिन गेंदबाज यहां पर पूरी तरीके से बंटी ठाकुर राउंड द विकेट से। यॉर्कर का प्रयास हवा में है, फील्डिंग में तब्दीली की थी और जो जाल बिछाया था बल्लेबाज आदित्य के लिए, उस जाल में पूरी तरीके से फंसे। और क्या बढ़िया मिड विकेट में कैच लपका और एक बड़ा विकेट जाएगा मैदान से बाहर। अब 3 गेंदें 6 रनों की आवश्यकता। तो बिल्कुल बढ़िया पारी यहां पर समाप्त हुई। अच्छा साथ दे रहे थे यहां पर आदित्य मस्कर बल्लेबाज रोहन का, लेकिन उनकी पारी भी यहां पर समाप्त हुई। अब जीत के लिए 3 गेंदों में चाहिए 6 रनों की आवश्यकता। क्या कड़ा मुकाबला पहला दोनों टीमों के बीच में। संघर्ष बहुत बड़ा है, लेकिन इससे पहले यह मुकाबला दोनों टीमों के लिए भी काफी बड़ा है। लेकिन आखिरकार इस मैच में जीत कौन सी टीम हासिल कर पाएगी, जिसके लिए दोनों टीमें तरस रही है कि स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक में पहले जीत का जश्न यहां पर कौन सी टीम मना पाएगी। 3 में चाहिए 6। अच्छा कमबैक, पहली गेंद के ऊपर नंबर आया था 6 और उसके बाद 2 गेंदों के ऊपर सिंगल रन, 1 विकेट इनके नाम पर आती हुई। 3 में चाहिए एक बड़ा शॉट, जीतेगी नेरा। लेकिन मैच में अगर कमबैक करना है तो टप्पे के ऊपर नियंत्रण रखते हुए YCCR सेलेन जय दुर्गा मुर्बी टीम के गेंदबाज को कमबैक करना होगा। बैकफुट पर जाकर शॉट सिलेक्शन करना चाहते थे। हमने पहले भी कहा था इसने आसानी से हार मानने वाली नहीं है मुर्बी टीम, क्योंकि रायगढ़ ग्रामीण में इस टीम को ऑस्ट्रेलिया जाना जाता है। लेकिन जिस बाहुबली ने मेरी टीम को मुसीबत से बचाया था, क्या आप इस बार बचा पाएंगे। 2 गेंदें 6 रनों की आवश्यकता। गेंदबाज बंटी फिर से एक बार तैयार। ये फुल टॉस बॉल थी, मिस टाइमिंग हो चुके हैं, लेकिन 1 रन तो जरूर मुकम्मल। दूसरे की कोशिश यहां पर कर रहे हैं, लेकिन खराब थ्रो, रनआउट का मौका। चलिए तीसरा टीवी अंपायर की तरफ कॉल देते हुए आइए सुनील पाटिल सर, विजय ठाकुर हमारे कमेटी मेंबर्स हैं। सुनील सर आइए, तीसरा अंपायर है आप, यहाँ तो कोई गलती नहीं होगी, सीधा टीवी अंपायर है बिल्कुल सुनील पाटिल सर, उनके पास जरूर जाएंगे। ऐसा नहीं कि आप मुर्बी के हो
नहीं कर सकते। इंडिया की मैच हो तो अब इंडिया के ही अंपायर रहते हैं ना। तो बिल्कुल बल्लेबाज के होगा पारी का खात्मा और नेरी टीम को और एक झटका लगेगा। और यहां पर बात करेंगे तो निश्चित तौर पर अब एक गेंद बची है जीतने के लिए, 5 रनों की आवश्यकता। अगर चौका आता है तो बिल्कुल यहां पर सुपर ओवर में यह मैच जाएगा और बिल्कुल देखेंगे चौका आता है या 6 आकर मैच फिनिश होती है और चौका आता है तो सुपर ओवर। और ये इस टूर्नामेंट स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक में क्या पहला सुपर ओवर आपको देखते हुए नजर आएगा या मैच को बचा पाएंगे, ये तो बहुत सारे सवाल अब दर्शकों के मनों में नजर आते हुए। तीसरे अंपायर की मदद, राहुल जाइए फिर से एक बार, आपको ये जिम्मेदारी शायद लेनी होगी। कभी कभी शायद बल्लेबाज की सोच होती है कि अंतिम गेंद के ऊपर कोई गेंदबाज थ्रो एक्शन करता है, उसकी वजह से दिक्कतें होती है। इसकी वजह से शायद ये तीसरे अंपायर की मदद ली जा रही है और उस्मान भोपी यानी कि राहुल पाटिल, राहुल भोपी हरिग्राम के यहाँ पर अंपायर की भूमिका में नजर आते हुए। क्या बड़ा मैच है, एक गेंद में चाहिए 5 की आवश्यकता। चौका आएगा, 6 आएगा, डॉट बॉल आएगा, किसके हित में ये निर्णय जाएगा और ये बिल्कुल आपके सवाल है वो चंद सेकंड में आपके सामने पेश आएंगे। एक गेंद 5 की दूरी, क्या बड़ा मैच दोनों टीमों के बीच में, अंतिम क्षणों तक ये मैच बना रहा। एक बार जोरदार तालियां इस आखिरी गेंद के लिए। एक बॉल चाहिए और एक बॉल में 5 रनों की आवश्यकता है। राइट आर्म राउंड द विकेट, शॉट है, ये जाएगी बाहुबली के बल्ले से सीमा पर 6 रन। थैंक यू। चलिए लाइन अप करके जाइए, नेरी टीम अंदर और लाइन अप करके मुरबी टीम आपको बाहर आना है। क्या बढ़िया मैच देखा, अपने ही कांधों के ऊपर अपने ऊपर भरोसा जताया, सिंगल लिया, स्ट्राइक अपने पास रखी और अंतिम क्षणों में जिस नाम से ये बल्लेबाज की मशहूर है बाहुबली, और इसी बाहुबली ने शानदार छक्का दागा और जय हनुमान जीतू 11 नेरी टीम को ये पहली जीत दिलाई स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर स्मृति चषक में और अगले द्वार में क्वालिफाई हुई। हार्दिक हार्दिक अभिनंदन नेरी टीम और हार्ड लक टीम मुरबी टीम। तर थँक्स रॉकस्टार प्रवीण. ही प्रेक्षणीय लढत झाली, दमदार लढत प्रेक्षकांच्या भेटीसाठी आली. खऱ्या अर्थाने शेवटच्या चेंडूवर 5 धावांची गरज असताना